स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। अर्थ व सांख्यिकी या विभागामध्ये 3 वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली आहे। यामध्ये या पदांचे पेपर 19 आणि 20 या तारखेला होणार आहे। त्यासाठी खूपच महत्त्वाचे काही प्रश्नसंच आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। पेपरचं स्वरूप काय असणार आहे आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय द्यावी लागणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। चारही विषयांचा आपण विचार करणार आहोत। चारही विषयांवरती कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आणि कोणकोणते टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। तर चला पहिल्या प्रश्नासोबत या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपण काही मराठीचे प्रश्न बघू, त्यानंतर आपण काही जीके चे प्रश्न बघू, त्यानंतर रिझनिंग चे प्रश्न बघू आणि त्यानंतर इंग्लिश चे प्रश्न आपण बघू। तर चला मराठीमध्ये कोणत्या टाइपचे प्रश्न विचारले जाणार आणि आपल्याला कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर बघा यामध्ये आपला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, शेतकऱ्याने गवत कापून गवताचा डॅश डॅश बांधला, या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द असेल असा प्रश्न विचारला गेलाय। 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे। तर आता गवताचा काय बांधला जातो, आपल्याला इथे दिलेला आहे ताटवा, चारा, भारा, मोळी। तर गवताचा भारा बांधला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये तुम्ही कोणत्याही पदासाठी जरी अर्ज भरला असेल तर जी लेवल असणार आहे 10वी आणि 12वीची लेवल असणार आहे। तर जे अन्वेषक पद आहे त्यासाठी 10वीची लेवल असणार आहे, इतर पदांसाठी 12वीची लेवल असणार आहे। या तिन्ही पदांमध्ये जास्त काही फरक नसणार आहे। अन्वेषकचा जो पेपर असणार आहे तो थोडासा सोपा तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे आणि बाकीचे जे पद असणार आहे त्यांचं स्वरूप थोडंसं अवघड असणार आहे। ठीक आहे, थोडंसं फक्त थोडं अवघड असणार आहे। जी लेवल असणार आहे ती सेम असणार आहे, पॅटर्न सेम असणार आहे, टॉपिक सेम असणार आहे। फक्त टॉपिक वरती जे प्रश्न विचारले जाणार आहे ते थोडेसे फक्त अवघड असू शकतात, एवढे पण आपल्याला अवघड बघण्यासाठी भेटणार नाहीये। कोणत्या टाइपचे प्रश्न येणार, कोणत्या टॉपिक वरती प्रश्न येणार सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटून जाणार आहे। चला 2 नंबरचा प्रश्न आपण बघूया। 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा। आपल्याला मराठीवरती 25 प्रश्न विचारले जाणार आहे। कोणकोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा, कोणकोणत्या टॉपिक वरती 25 प्रश्न विचारले जाणार सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला बघण्यासाठी भेटणार आहे। फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा। बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, खालील आपल्याला इथं सर्वनाम ओळखायचं। या वाक्यातील आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे, वैभव माझा मित्र आहे, तो फार गुणी आहे। तर यावरती आपल्याला लगेच समजून येते तो हे इथं सर्वनाम वापरलं गेलं मित्रांनो, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3। नॉर्मल तुम्हाला अशा प्रकारचं व्याकरण विचारलं जाणार अन्वेषक आणि इतर पदांसाठी देखील। पुढील 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालील वाक्यातील सामान्य नाम ओळखा। सर्वात पहिल्यांदा सर्वनाम आपल्याला ओळखायला सांगितलं होतं, आता सामान्य नामावरती प्रश्न ऍड केलेला आहे। बघा प्रश्न काय दिलेला आहे, माझी शाळा जवळ आहे। तर यातील आपल्याला सामान्य नाम ओळखायचं आहे, तर शाळा हे यातील सामान्य नाम असणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारचे मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। यामध्ये जास्तीत जास्त समानार्थी तुम्हाला शब्द विचारले जाणार, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारले जाणार, म्हणी तुम्हाला विचारले जाणार, वाक्यप्रचार विचारले जाणार मित्रांनो, आणि त्यासोबत अचूक शब्द। ठीक आहे, अचूक शब्द, अचूक वाक्य आणि त्यासोबत अचूक वाक्य रचना यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार मित्रांनो। तर हे व्यवस्थित तुम्ही करून ठेवा। जसे जसे मी तुम्हाला टॉपिक सांगत आहे त्या टॉपिकचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, तुमचा स्कोर नक्कीच वाढवण्यासाठी तुम्हाला इथं मदत होणार आहे। पुढील प्रश्न काय दिलेला आहे, आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे। तर योग्य पर्याय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा त्यासाठी 4 पर्याय तुम्हाला दिलेत। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 नाहक आरडाओरडा करणे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आता विरुद्धार्थी शब्द तुम्हाला इथे ओळखायला सांगितलेला आहे, तर योग्य तुम्हाला शब्द ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे। शब्द काय दिलेला आहे, ज्ञात। आता समानार्थी विरुद्धार्थी शब्द सर्वचे सर्व व्यवस्थित करून ठेवा। यावरती तुम्हाला 2 2 4 4 प्रश्न विचारले जाणार, तर त्यासाठी व्यवस्थित त्याची तयारी तुम्ही चालू ठेवा मित्रांनो। व्यवस्थित पाठांतर करा आणि अचूक शब्द जे असतात ना त्यावरती तुम्हाला शक्यता 1 ते 2 प्रश्न नक्कीच येणार। ठीक आहे, अचूक शब्द आणि त्यासोबत अचूक वाक्य, अचूक वाक्य रचना यावरती वारंवार सांगत आलोय की त्यावरती नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले जाणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सर्व काही बघणार आहोत। आता इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे। शब्द काय दिलेला आहे, ज्ञात। आता ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सर्वांनाच माहित असेल, अज्ञात। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। हे बाकीची जर विचार केला तर आपल्याला हे यामध्ये येत नाहीये। विरुद्धार्थाचा खरा शब्द असणार आहे अज्ञात। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढील 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, जोडीने येणारे शब्द ओळखा।
आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, तर यातील कोणता शब्द योग्य जोडीने येतो, म्हणजे हे जर म्हटलं तर अचूक प्रश्न ओळखा, नाही तर अचूक तुम्हाला पर्याय ओळखायला सांगितले, हे पण त्याच टाईपचं झालं की यातील अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे, योग्य शब्द ओळखायचा आहे, अशा प्रकारचे उलटे पालटे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे, भांडण कुंडी दिलंय, त्यानंतर तंटा घंटा दिलंय, तक्रार तंटा दिलंय आणि त्यानंतर भांडण तंटा दिलंय। तर यापैकी जोडीने येणारा योग्य शब्द कोणता असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4 भांडण तंटा। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। या टाईपचे प्रश्न तुम्हाला आलटून पालटून विचारले जातात। पुढे बघा आपल्याला कोणता प्रश्न दिलेला आहे, खालील म्हणीचा अर्थ सांगा। आपल्याला काय म्हण दिलेले आहे, बळी तो कान पिळी, अशा प्रकारचा आपल्याला एक शब्द दिलेला आहे, म्हण दिलेले आहे आणि या म्हणीचा तुम्हाला योग्य अर्थ सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर सांगा, बळी तो कान पिळी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, अर्थ योग्य काय असणार आहे। तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल बजावतो नाहीतर गाजवतो। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न काय दिलेला आहे, खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोण होतात ते ओळखा। आता वारंवार सांगत आलो या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे हे प्रश्न कसे सोडवायचे असतात ते व्यवस्थित समजून घ्या। तुम्हाला एखादं उदाहरण दिलेलं असतं, वाक्य दिलं असतं, नाही तर शब्दांचा समूह दिला असतो आणि त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती सांगितली असते की ही क्रिया कोण करतो आणि यामध्ये कोणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर ज्याचा कोणाचा उल्लेख होतो त्याचा आपल्याला इथं योग्य शब्द ओळखायचा असतो, ते पर्याय आपल्याला योग्य ओळखायचा असतो। आता शब्दसमूहाबद्दल तुम्हाला योग्य शब्द ओळखायला सांगितलंय, म्हणजेच याबद्दल तुम्हाला इथं माहिती सांगायची, ही क्रिया कोण करतो, हे कोणाबद्दल इथं उल्लेख झालेला आहे ते तुम्हाला सांगायचं असतं। बघा आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, इथं वाक्य काय दिलेलं आहे, तर शब्दसमूह काय दिलेला आहे, डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायगोळ अंगरखा, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात टाळ घेऊन अभंग गवळणी गात सकाळच्या प्रहारी घरोघरी दान मागणारा। आता हा कोण असतो, आता याबद्दल जे आपल्याला सांगितलेला हा जो शब्दसमूह सांगितलेला आहे, नाहीतर आपल्याला वाक्य दिलेलं आहे, तर हा कोण असतो, हा असतो वासुदेव। इथं उल्लेख कोणाचा करण्यात आलेला आहे, वासुदेवांचा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। वेगवेगळे टाईपचे तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात, फक्त व्यवस्थित समजून घ्या, प्रश्न चुकून देऊ नका, प्रश्न सोपे असतात, फक्त तुम्हाला व्यवस्थित समजून घेण्याची गरज असते। चला पुढील प्रश्न बघा, पुढील 9 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलाय। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यासोबत म्हणी, वाक्यप्रचार यावरती तुम्हाला नक्कीच 4 ते 6 प्रश्न येणार मित्रांनो। त्यासाठी हे व्यवस्थित करा, समानार्थी शब्द आपल्याला विरुद्धार्थी शब्द व्यवस्थित पाठांतर असणे गरजेचं असणार आहे। इथं आपल्याला रस्ता दिलाय, आता रस्ता या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलेला आहे। तर सांगा बरं, उतार होईल का, तर नाही होणार। ठीक आहे, त्यानंतर जर विचार केला मार्ग होईल का, तर हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे दिलंय चढण होईल का, नाही। अरी दिलंय तर हे सुद्धा होणार नाही। रस्ता म्हणजे मार्ग, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। बघा पुढील प्रश्न आता काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणती वाक्य रचना अचूक आहे, तर वाक्य रचना कोणती अचूक आहे ते तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे। आता वारंवार मी तुम्हाला सांगत आलो मित्रांनो, वाक्य रचना शब्द त्यासोबत आपल्याला वाक्य रचना यावरती तुम्हाला प्रश्न असतात। आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो, इथे बघा मराठीचे हे सर्व सांगून झाले। आता मराठीचा जर विचार केला तर जवळपास कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जाणार। व्याकरणाचा जर विचार केला, व्याकरण, तर तुम्हाला यावरती जास्त प्रश्न नसणार आहे, जास्तीत जास्त 5-6 प्रश्न बघण्यासाठी भेटतील, जास्तीत जास्त 10 प्रश्न बघण्यासाठी भेटतील 25 पैकी। बाकीचे मराठीवरती तुम्हाला इतर प्रश्न असणार मित्रांनो। त्यासाठी व्याकरण जर म्हटलं तर व्याकरणाकडे लक्ष असू द्या, परंतु बाकीचे जे टॉपिक आहे त्यावरती तुम्ही लक्ष द्या मित्रांनो। अशा प्रकारचे तुम्हाला उलटून पालटून प्रश्न विचारले जातात। आता अचूक वाक्यरचना इथे तुम्हाला विचारली, तर बघा आता यामध्ये जर विचार केला, खूप आवडते मला पुरणपोळी, ही वाक्यरचना बरोबर आहे का, नाही, ही चुकीची आहे। त्यानंतर पुरणपोळी खूप आवडते मला, तर हे पण वाक्यरचना बरोबर आहे का, नाही। पुढे बघा, आवडते मला पुरणपोळी खूप, तर ही वाक्यरचना बरोबर वाटत नाही। योग्य वाक्यरचना बघा, मला पुरणपोळी खूप आवडते, म्हणजेच आपण वाचल्या लगेच त्याची वाक्यरचना कशी आहे, बरोबर आहे की नाही ते आपल्याला समजून येतं। त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न आता आपण बघूया। खूपच महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर अर्थ व सांख्यिकी संचालनांतर्गत ज्या 3 पदांसाठी भरती आलेले आहे त्या सर्व पदांच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत, त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहे। यामध्ये मराठीचा आपण समावेश केलेला आहे। मराठीचे सर्व टॉपिकनुसार आपण स्पष्टीकरणासोबतच सर्व टॉपिकचा अभ्यास देऊन त्यानुसार आपल्याला काही प्रश्न संच सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत।
मराठी विषयाच्या सर्व नोट्स आपल्या तयार झालेल्या आहेत. तर टॉपिकनुसार आपल्याला यावरती नक्कीच प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर जर विचार केला बुद्धिमत्ता त्यासोबत गणिताचा, तर बुद्धिमत्ताच्या ऑलरेडी आपण 50 टॉपिकवरती सर्व नोट्स बनवले आहेत. कोणकोणते प्रश्न येतात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरण दिले. त्यासोबत गणिताच्याही नोट्स यामध्ये तुम्हाला प्लस भेटणार आहे. गणित तर तुम्हाला या परीक्षेसाठी विचारलं जाणार नाहीये. 90% तुम्हाला बुद्धिमत्तावरतीच प्रश्न विचारले जाणार. त्यासाठी बुद्धिमत्ताचे एकूण 50 टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत. 50 टॉपिकवरती कोणकोणते उदाहरणे येतात, ते कसे सोडवायचे असतात, सविस्तर माहिती तुम्हाला दिली गेली आहे. स्पष्टीकरणासोबत सर्व तुम्हाला सोडून दिले आहे. प्लस तुम्हाला यामध्ये गणित सुद्धा सर्व टॉपिक भेटणार आहे. 27 गणिताचे टॉपिक भेटणार आहे. तुम्हाला करायचे असेल तर करा, नाही तर पुढील IBPS पॅटर्ननुसार कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला हे गणिताच्या नोट्स आपल्या कामी येणार आहे. सोबतच बुद्धिमत्ताच्या सुद्धा नोट्स कामी येणार आहेत. त्यासोबत जर विचार केला इंग्लिश, तर इंग्लिश ग्रामरचं जर म्हटलं तर आपण एकूण 40 टॉपिक कव्हर केलेत. किती? 40 टॉपिक. यातूनच नक्की तुम्हाला 15 ते 20 टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार आणि बाकी जर म्हटलं तर बाकीचे सर्व जे टॉपिक आहेत महत्त्वाचे ते आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. सर्व स्पष्टीकरणासोबत मराठीमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादा इंग्लिश प्रश्न आला तर त्याचं स्पष्टीकरण कसं सोडवायचं ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारच्या इंग्लिशच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत. त्यासोबत तुम्हाला यासोबत अजून काय भेटणार आहे? चालू घडामोडी. ठीक आहे, चालू घडामोडीच्या सुद्धा आपण नोट्स काढलेल्या आहेत. लेटेस्ट एका वर्षाची चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. 1 ऑक्टोबर 2022 1 ऑक्टोबर 2022 ते 11 ऑक्टोबर 2023 एवढी चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. सर्व काही महत्त्वाच्या नोट्स आपण घेतलेल्या आहेत. तर बघा, आपल्या अभ्यासक्रमानुसार अशा प्रकारच्या आपण नोट्स तयार केलेल्या आहेत. प्रत्येक विषयाचे सेपरेट PDF असणार आहे. 150 ते 200 पेजेस प्रत्येक आपल्याला विषयाच्या नोट्स बघण्यासाठी भेटून जातील. तर अशा प्रकारचं नोट्सचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. खूपच महत्त्वाच्या IMP टॉपिकनुसार आपण सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या सर्व विषयांच्या, या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये भेटणार आहे. बघा, या सर्व 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त 160 रुपयामध्ये भेटणार आहे. किती? 160 रुपयामध्ये PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती. जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील अभ्यास करण्यासाठी, जास्त रिव्हिजन करण्यासाठी, तर तुम्ही या नोट्स नक्कीच खरेदी करू शकता. बघा, नंबर देत आहे 91 39 64 31 99. 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने 160 रुपयाचं डायरेक्टली पेमेंट पाठवून द्यायचे आणि स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्वच्या सर्व हे PDF नोट्स सेंड केल्या जातील. खूपच महत्त्वाच्या टायपिंग नोट्स असणार आहे. सर्व स्पष्टपणे तुम्हाला माहिती समजून येईल आणि अभ्यास करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी बेस्ट असणार आहे. त्यासाठी तुम्ही या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता. चला पुढील प्रश्न बघूया. आपल्याला अजून बाकीचेही प्रश्न बघायचे दुसऱ्या विषयांचे. बघा, पाट्याचे पाणी जुळजुळ वाहते या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे. तर आपल्याला व्याकरणाकडे दुर्लक्ष करायचं नाही, व्याकरणाचाही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? आपल्याला क्रियाविशेषण अव्यय ओळखायला सांगितलेलं आहे. तर जुळजुळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जुळजुळ हे जे आहे क्रियाविशेषण अव्यय आहे. चला पुढील प्रश्न बघा, काय दिलेला खालीलपैकी प्रमाण लेखानुसार अचूक शब्द, तुम्हाला बोलतोय अचूक शब्द तुम्हाला नक्कीच येणार. तर शब्द तुम्हाला योग्य ओळखता आला पाहिजे. तर अचूक जे शब्द असतं त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लेखांतर आणि पाठांतर असणं गरजेचं असणार आहे. तर बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? ते 4 शब्द दिलेले आहे. तर यातील अचूक शब्द काय असणार आहे? सहाय्य. तर अशा प्रकारचा हा अचूक शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चला पुढील प्रश्न बघा, काय दिलेला आहे इथं. बघा, आपल्याला पुढील प्रश्न 13 नंबरचा काय दिलाय? वाक्प्रचारावरतीच प्रश्न विचारला गेलाय. चोरवर मोर होणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला जो अर्थ आहे तो इथं निवडायचा आहे. चोरवर मोर होणे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय असणार आहे? इथं दिलेलं आहे स्वाधीन होणे, कैद होणे. बाकी पुढील आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मात करणे, वरचढ होणे अशा प्रकारचं. ठीक आहे, चोरवर मोर होणे. तर या वाक्यप्रचाराचा योग्य जे उत्तर असणार आहे मात करणे, वरचढ होणे हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा, काय दिलेला आहे? खालीलपैकी लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता ते आपल्याला ओळखायचे. तर पोलीस हा शब्द दिलेला आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा अचूक शब्द असणार आहे. चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. वाक्याचा प्रकार कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी. तर हे तुम्हाला कसं ओळखायचं आपण मागील पार्टमध्ये सुद्धा व्यवस्थित त्यावरती चर्चा केलेली आहे.
या प्रकारचे तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जाणार मित्रांनो। जीकेचा जर विचार केला तर जीकेसाठी आपण ऑलरेडी प्रश्नसंच बहुतेक बघितलेत मित्रांनो। अशा प्रकारचे तुम्हाला जीके वरती प्रश्न विचारले जाणार। ऑलराऊंडर तुम्हाला जीके वरती प्रश्न असणार, यामध्ये 7 ते 8 किंवा 10 सुद्धा प्रश्न तुम्हाला जीके करंट अफेअर वरती असणार। ठीक आहे, म्हणजे चालू घडामोडी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे। जीके तुमचं नसेल तर चालू घडामोडी व्यवस्थित करा। चालू घडामोडीवरती 100% तुम्हाला 8 ते 10 प्रश्न नक्कीच विचारली जाण्याची शक्यता असणार आहे। तर जीकेचं जर म्हटलं तर ऑलराऊंडर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, पूर्ण महाराष्ट्राचा आणि पूर्ण भारताचा समावेश असणार आहे आणि त्यावरती तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढील आपण काही जीकेचे महत्त्वाचे प्रश्न बघूया, कोणकोणत्या प्रश्नाचा आपण समावेश केलेला आहे आणि कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। तर लोकसंख्येवरती तुम्हाला नक्कीच प्रश्न असणार शक्यता, त्यासोबत जर विचार केला चालू घडामोडीवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार। त्यानंतर पंचायत राज यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाणार। बघा जसं की आपल्याला काय महत्त्वाचे प्रश्न मी ऍड केलेले आहेत ते बघूया। कोणत्या आपल्याला खालील प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या दशकात भारतातील लोकसंख्या वाढीचा दर ऋण होता, ते या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 1911 तर 1921 या दरम्यानमध्ये। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न काय दिलेला आहे, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत काय विशिष्ट स्वातंत्र्याचा उल्लेख आहे, खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही असं म्हटलेलं आहे, तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर। कृती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार। चला पुढील प्रश्न आपण बघूया। बघा पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, लघुजी वस्ताद किंवा लघुजी राघोबा सावळे यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही असं म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारचे उलटून पालटून प्रश्न तुम्हाला जीके मध्ये आलेले बघण्यासाठी भेटून जातील। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 लघुजी वस्ताद किंवा लघुजी राघोबा सावळे। तर हे जे आहेत हे आपल्याला ब्राह्मण कार्यकर्ते होते, हे जे विधान आहे ते योग्य नाहीये। ठीक आहे, ते ब्राह्मण कार्यकर्ते होते का, नाही, तर इथं होते म्हटलेलं आहे, त्यामुळे हे विधान योग्य नसणार आहे। तर योग्य विधान नाही असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, नर्मदा नदी महाराष्ट्राच्या डॅश सीमेच्या बाजूने वाहते, म्हणजे कुठून वाहते, नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेच्या बाजूने वाहते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर, नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेच्या बाजूने वाहते। पुढील 6 नंबरच्या प्रश्नामध्ये थोडक्यात टायपिंग मिस्टेक झालेले आहे, दुसऱ्या महाविद्यावरती हा प्रश्न होता, तर थोडा आता आपण स्किप करूया आणि पहिल्या प्रश्नामध्ये थोडक्यात टायपिंग मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे हे 2 क्वेश्चन आपण स्किप केलेले आहेत। पुढे बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे। तर आपल्याला काही विधानं दिलेले आहेत, तर कोणते योग्य नाही, तर हे विधान बरोबर आहे, ती सरकारची बँकर म्हणून कार्य करते। त्यानंतर हे उदाहरण बरोबर आहे, ती देशाचे चलन जारी करते, तर हे देखील बरोबर आहे। त्यानंतर ऑप्शन 4 1991 मध्ये भारताची मध्यवर्ती बँक स्थापना झाली, तिचे नाव भारतीय रिझर्व्ह बँक आहे, तर हे चुकीचं विधान आहे मित्रांनो। ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर बघण्यासाठी भेटून जाईल। बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, भारतीय सिंहाचा नैसर्गिक अधिवास टिंबटिंब आहे, तर कुठे आहे सांगा बरं, अधिवास कुठे आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय सिंहाचा नैसर्गिक अधिवास गुजरात मधील गिर जंगलात आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर या टाईपचे थोडक्यात प्रश्न विचारले जाणार। आता जीके जेवढं आपण करू तेवढं कमीच आहे, आपण उद्या डिटेलमध्ये एक या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे जीके वरती आणि रिझनिंग वरती। तर चला अशा प्रकारचे आपण जीकेचे भरपूर महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत, त्यावरती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ घेऊया। त्यानंतर बघा रिझनिंग कोणत्या टाईपचं असणार आहे, आता हे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देणार नाहीये। जर तुम्हाला हे PDF वगैरे पाहिजे असेल तर आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे, तर बघा रिझनिंगच्या कोणकोणत्या टॉपिकचा समावेश असणार आहे, यामध्ये रिकामी जागा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार नाही तर कोणतं अक्षर येणार ती तुम्हाला सांगायचं असतं। यामध्ये अक्षर प्लस आपल्याला इथं संख्या दिलेले आहेत, तर आपल्याला पुढील क्रिया करून हे आपल्याला सोडवायचं असतं। तर याचं सर्व स्पष्टीकरण तुम्हाला उद्या भेटणार आहे। आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला जेवढे पण आपण घेतलेले आहेत हे उदाहरणं कोणकोणत्या टॉपिकवरती येणार आहेत ते सांगते। बघा या टाईपचे उदाहरणं तुम्हाला विचारले जाणार, अक्षरमाला संख्यामाला यावरती नक्कीच प्रश्न असणार। पुढे आपल्याला अशा प्रकारचे एक समीकरण दिलं जाणार आणि तुम्हाला अशा प्रकारची ही संख्या किंवा आपल्याला चिन्ह दिलेले असतात त्यांची अदलाबदल करून नाही तर हे टाकून तुम्हाला हे समीकरण सोडवायचं असतं। स्पष्टीकरण तुम्हाला सविस्तर उद्या बघण्यासाठी भेटून जाईल आपल्या चॅनलवरती। पुढे बघा अशा प्रकारचं, आता इथं आपल्याला म्हटलेलं आहे पीचा जर भागाकार आहे, त्यानंतर क्यूचा अर्थ आहे गुणाकार, तर हे आपल्याला टाकायचं यामध्ये किमती आणि त्यानंतर हे उदाहरण सोडवायचं। या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार, उद्या हे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला दिले जाणार। त्यानंतर बघा इथं अशा प्रकारची एक शृंखला दिली असते, त्यानंतर आपल्याला म्हटलं जातं लास्टला की यामध्ये जर विचार केला तर हे काढलं नाही तर याच्या पुढे घेतलं सम विषम संख्या, असे एकदम नॉर्मल प्रश्न तुम्हाला विचारले जातात। बघा अशा प्रकारचं, आता इथं काय म्हटलं, जर खाली शृंखलेत चिन्हांची जागा न बदलता त्यातील सर्व संख्येचे उतरत्या क्रमाने लावले, आता उतरत्या क्रमाने सर्व संख्या
लावला तर त्यात अशा किती विषम संख्या असतील, त्याच्या ताबडतोब आधी आणि नंतर चिन्हे असतील, तर अशा प्रकारची इथं माहिती सांगायची. तर त्या संख्या किती असतील पर्यायामधून तुम्हाला सांगायचं असतं. डायरेक्टली उतारचा क्रम लावायचा, त्यानंतर किती असतील ते तुम्हाला सांगायचं. एकदम सोपं. आपण याचं सर्व स्पष्टीकरण उद्या बघणार आहे, परंतु मला या नोट्समध्ये सर्व आपण या टाईपची उदाहरणं सोडून घेतलेत आणि कोणत्या कोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला आज समजून येईल. सर्व स्पष्टीकरण आपण उद्या बघूया. इथं अशा प्रकारचं हे एक दिलं असतं, तुम्हाला काही डावी बाजू उजवी बाजू दिली असते आणि त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो की इथून इकडे घेतलं तर ही संख्या किती, नंतर जर विचार केला तर याची समसंख्या किती आहेत, विषम संख्या किती आहेत, त्याच्या लगेचच डावीकडे 7वी संख्या कोणती, 5वी संख्या कोणती, अशा प्रकारचे एकदम सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. हे फक्त व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि त्यानुसार हे तुम्हाला सोडवायचं असतं. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. पुढे जर विचार केला तर यापैकी आपल्याला इथं बघा गटात न बसणारं आपल्याला अक्षर समूह ओळखायचं आहे, तर आपल्याला ABCDच्या क्रमाने हे सोडवायचं असतं. उद्या तुम्हाला स्पष्टीकरण भेटून जाईल. बघा पुढे पुढे आपल्याला या गाळलेल्या जागा भरायच्या असतात, यांची आपल्याला योग्य जोड बघायची, टोटल संख्या मोजायची 1 2 3 4 5, त्यानंतर कितीचा गट होतो तो गट करायचा आणि सोडवायचा आणि त्यामध्ये गाळलेल्या जागा कोणत्या योग्य बसत आहे ते तुम्हाला टाकून या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं असतं. पुढे आपल्याला नातेसंबंधावरती प्रश्न विचारला गेलाय. नातेसंबंध त्यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार मित्रांनो. त्यासाठी नातेसंबंध हे व्यवस्थित करून जा, यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न असणार. पुढे बघा आपल्याला इथं म्हटलेलं आहे, तर यापैकी आपल्याला गटात न बसणारा का काय म्हटलंय बघा, डावीकडून पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांचा अदलाबदल केली, तर यामध्ये अदलाबदल केली तर आपल्याला पुढे सांगितलेलं आहे क्रमाने मांडले तर मांडणीच्या अंतिम स्थानी म्हणजे शेवटी कोण येईल ते तुम्हाला सांगायचे. तर हाही प्रश्न आपण उद्या सोडून घेऊया. या टाईपचे प्रश्न विचारले जाणार. पुढे बघा आपल्याला इथं थोडक्यात हा प्रश्न विचारला गेला आहे. हा गणिताचा थोडक्यात प्रश्न वाटत आहे, परंतु हा बुद्धिमत्तामध्येच येतो आणि याला कसं सोडवायचं डिटेलमध्ये आपण उद्या बघणारच आहोत. त्यानंतर बघा पुढे आपल्याला एक आकृती दिलेली आहे, ती आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर अशा प्रकारची आकृती आहे आणि पर्याय तुम्हाला अशा प्रकारचे दिसत असतील. यामध्ये आकृतीवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. पुढे बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील. पुढे आपल्याला ही माला जी आहे, तर इथं हे आलं तर यावरतून हे काय येईल ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर यावरती जर म्हटलं तर हे अक्षरमालाचं उदाहरण झालं, तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. पुढे आपल्याला अशाच प्रकारचे अक्षर झालं. आता ह्या संख्यामालेवरती प्रश्न विचारला गेलाय, संख्या दिलाय, तर पुढील आपल्याला संख्या कोणती येईल प्रश्नचिन्हाच्या जागी ते सांगायचं असतं. या टाईपचे तुम्हाला रिझनिंगमध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. बघा पुढे जर विचार केला तर आपल्याला यामध्ये सुद्धा हा नातेसंबंधाचा प्रश्न आलेला आहे. त्या नातेसंबंधावरती नक्कीच तुम्हाला सुद्धा 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार. या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. बघा अशा प्रकारचं आपण रिझनिंगचं बघितलं, कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. आता थोडक्यात इंग्लिश विषय बोलूया. ठीक आहे, इंग्लिशवरती कोणकोणते वरती प्रश्न विचारले जाणार. तर पॅराजम्बलवरती तुम्हाला प्रश्न असणार. त्यासोबत जर विचार केला तर समानार्थी विरुद्धार्थी यावरती तुम्हाला नक्कीच 2-2 प्रश्न असणार, नाही तर 1-1 प्रश्न तर 100% असणार. त्यासोबत आर्टिकलवरती तुम्हाला प्रश्न असणार, वर्बवरती तुम्हाला प्रश्न असणार, पॅसेजवरती तुम्हाला पॅसेजवरती 5 मार्कांसाठी प्रश्न असणार. त्यानंतर पुढे विचार केला तर फिल इन द ब्लँक यावरती तुम्हाला प्रश्न असणार आणि बाकी नॉर्मल जे पण आपलं ग्रामर आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. मराठीचा जसा सहभाग केला जातो तसाच नॉर्मल इंग्लिश ग्रामरचा समावेश केला जातो मित्रांनो. तर अशा प्रकारचे इंग्लिश ग्रामरवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. जर तुम्हाला इंग्लिशचंही स्पष्टीकरण पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर सर्व विषयांची तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला कशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले जाणार हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या टाईपचा तुम्हाला अभ्यास करायचा मित्रांनो, सर्व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व जे भाग आहे मित्रांनो आपण आपल्या नोट्समध्ये सर्व कव्हर केलेले आहेत. सर्व टॉपिक आपण कव्हर केलेत, सर्व स्पष्टीकरणासोबत दिले आहेत मित्रांनो. त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. खूपच महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. काही मुलं असं देखील कमेंट्स करतील की नक्की हे नोट्स विषयी जास्त माहिती सांगत आहे. तर मित्रांनो तुम्हाला वेळ खूपच कमी आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर 2 ते 4 तासाचा वेळ जातो आणि आपल्याकडे फक्त 2 ते 3च दिवस बाकी आहे मित्रांनो आणि बाकीच्या भरत्यांची आम्हाला तयारी करून घ्यावी लागते. त्यामुळे वेळ खूपच कमी आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपण IMP ज्या नोट्स असतात ते काढतो आणि त्याविषयी माहिती सांगत असतो आणि खूपच कमी किमतीमध्ये सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. यामध्ये जर विचार केला तर 160 मध्ये तुम्हाला 4 विषयांच्या नोट्स मिळणार आहे. एका विषयाच्या नव्हे तर 4 विषयांच्या नोट्स मिळणार आहे आणि इन्क्लूड तुम्हाला जी चालू घडामोडी आहे एका वर्षाची बघण्यासाठी भेटून जाईल. मार्केटमध्ये जरी म्हटलं एका वर्षाची चालू घडामोडी तुम्हाला एखादं पुस्तक घ्यायचं तर त्याची 200+ किंमत असते मित्रांनो. तर तुम्हीच विचार करा, यामध्ये तुम्हाला 4 विषयाच्या नोट्स प्लस चालू घडामोडी तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाणार आहे. ते पण टायपिंग असणार आहे, व्यवस्थित स्पष्टीकरण आणि सर्व काही दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी व्हिडिओ तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.